नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारतातील खनिज तेल शुद्धीकरण कारखाने हे कोठे कोठे आहेत आणि यातील महत्वाचे शुद्धीकरण कारखाने हे नेमके कोणते आहेत या संदर्भात माहिती. राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियान हे मागील काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये आहे, या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पदाची 12 वर्षे पूर्ण केलेली आहेत, या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न, कुंभमेळा 2028 साठी मध्य प्रदेश सरकारने कोणासोबत करार केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुगल. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 29 मे. 29 मे हा दिवस माउंट एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. सर एडमंड हिलरी जे न्यूझीलंडचे होते आणि तेन्झिंग नॉर्गे जे नेपाळचे होते, हे एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती ठरलेले होते. 1953 मध्ये त्यांनी ही मोहीम आजच्या दिवशी पूर्ण केलेली होती आणि त्याच कारणामुळे माउंट एव्हरेस्ट दिवस हा साजरा केला जातो. 29 मे 1829 विद्युत पृथक्करणाद्वारे सोडियम आणि पोटॅशियम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्रे डेव्ही यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 29 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी काम करणाऱ्या शांतता सैनिकांच्या म्हणजे पीस कीपर्सच्या त्यागाचा आणि धैर्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस युनायटेड नेशन्सद्वारे पाळला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण रिफायनरी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जामनगर. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच काही दिवसांमध्ये आता एमपीएससी ची प्रिलिम ही आता आलेली आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न हे दिसणारच आहेत. कारण खनिज तेल शुद्धीकरण कारखाने असतील किंवा खनिजांबद्दलची माहिती असेल, ही आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यामुळे काही महत्त्वाच्या फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. भारतातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण रिफायनरी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, जामनगर, गुजरात. भारतातील सर्वात जुनी रिफायनरी आहे दिग्बोई, आसाम. 1901 साली ही स्थापन झालेली होती. भारतातील रिफायनरी क्षमता सर्वाधिक असलेले राज्य आहे गुजरात. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी रिफायनरी आहे पानिपत, हरियाणा या ठिकाणी. महत्वाचं म्हणजे गुजरात या राज्यामध्ये जामनगर, कोयाळी आणि अंकलेश्वर हे महत्वाचे तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. तर आसाम या राज्यामध्ये नुनमती, नुमालगड आणि दिग्बोई हे महत्वाचे तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते महत्वपूर्ण खनिज नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बॉक्साईट. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियान हे खूप चर्चेमध्ये आहे आणि परीक्षेच्या अनुषंगाने ही अतिशय महत्वाचं असं अभियान आहे. त्यामुळे या अभियानाबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. भारताला हरित अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच ग्रीन इकॉनॉमीमध्ये जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन म्हणजेच NCMM हे सुरू केलेले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश काय? तर लिथियम, कोबाल्ट, निकेल आणि रेअर अर्थ एलिमेंट्स यांसारख्या महत्वपूर्ण खनिजांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणे हे आहे. MMDR ऍक्ट 1927 मधील सुधारणांनंतर ओळखलेल्या 30 महत्वपूर्ण खनिजांपैकी 24 खनिजांचा लिलाव करण्याचा विशेष अधिकार केंद्र सरकारकडे देण्यात आलेला आहे. ही खनिजे ईव्ही बॅटरी, सौर ऊर्जा, सेमीकंडक्टर, संरक्षण व आधुनिक तंत्रज्ञानासाठी अत्यंत आवश्यक मानली जातात. NCMM अंतर्गत संशोधन, खाणकाम, प्रक्रिया, पुनर्वापर आणि जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला जातो. आता हवामान संदर्भ व नेट झिरो दुवा यामध्ये काय आहे? तर सगळ्यात प्रथम जीडीपी उत्सर्जन तीव्रता ही 2005च्या पातळीच्या तुलनेमध्ये 2030 पर्यंत 45% घट यामध्ये असणार आहे. अजैव इंधन वीज क्षमता ही 2030 पर्यंत स्थापित वीज क्षमतेपैकी 50%चं लक्ष यामध्ये ठेवलेलं आहे. तर भारत 2070 पर्यंत नेट झिरो असणार आहे, अशा पद्धतीचं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, धिस फिशर लँड हे पुस्तक डॉक्टर माधव गाडगीळ यांनी कोणासोबत लिहिलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामचंद्र गुहा. आता माधव गाडगीळ हे अतिशय चर्चेमध्ये असलेले व्यक्तिमत्व आहेत, कारण हे मागील वर्षी डिसेंबरमध्ये यांचं निधन झालेलं होतं. ऍक्च्युली या वर्षी जानेवारीमध्ये त्यांचं निधन झालेलं होतं आणि
आपण ऑलरेडी त्यांच्याबद्दल ही माहिती पाहिलेली आहे, परंतु आगामी काळातील ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत त्यामध्ये यांच्यावर 100% प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दलची माहिती ही पुन्हा एकदा पाहणार आहोत. त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर माधव धनंजय गाडगीळ. त्यांचे वडील धनंजय गाडगीळ हे महान असे अर्थशास्त्रज्ञ देखील होते. आता माधव गाडगीळ यांचा जन्म 23 मे 1942 ला पुण्यात झाला होता. तर त्यांचे निधन 7 जानेवारी 2026 ला पुण्यामध्येच वयाच्या 83 वर्षी झालेलं आहे. त्यांचं शिक्षण कुठे झालेलं आहे तर फर्ग्युसन कॉलेज पुणे जीवशास्त्र, मुंबई विद्यापीठामध्ये झुलॉजीमध्ये MSc आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या PhD मॅथमॅटिकल इकॉलॉजी 1969 मध्ये. त्यानंतर 1983 मध्ये सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस म्हणजे CES IISc संस्थापक ते होते. 2007 मध्ये आयसर पुणेचे ते संस्थापक संचालक होते. 225 पेक्षा अधिक संशोधन पत्रे त्यांनी प्रकाशित केलेली होती. 1981 मध्ये त्यांना पद्मश्री, 2013 मध्ये पद्मभूषण, तसेच टायलर प्राइज फॉर एन्व्हायरमेंटल अचिव्हमेंट, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2024 हा UN चा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तसेच त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे अ वॉक अप द हिल आणि त्यांचे पुस्तक दिस फिशर्ड लँड हे त्यांनी रामचंद्र गुहा यांच्या सोबत लिहिलेले होते. पुढचा प्रश्न, युरेनियमचा अणुक्रमांक कितवा आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 92. अमेरिका इराणच्या युरेनियमला नेमका विरोध का करत आहे आणि हे नेमकं जे काही युद्ध सुद्धा सुरू आहे त्याचं मूळ काय आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. इराण युरेनियम एनरिचमेंट शुद्धीकरण करत आहे आणि याला अमेरिका आणि इस्रायलचा विरोध आहे. आता यांची भीती काय तर इराण परमाणु शस्त्र बनवेल आणि मध्य पूर्व अस्थिर होईल असे या दोन्ही देशांचं म्हणणं आहे. इराण इस्रायलला नष्ट करण्याची धमकी देत आहे आणि न्यूक्लिअर हत्यार रेस सुरू होईल आणि सौदी, इजिप्त इत्यादी हे देश देखील न्यूक्लिअर हत्यारे तयार करतील अशा पद्धतीची भीती ही इस्रायल आणि अमेरिका या दोन देशांना आहे. तसेच JCPOA 2015च्या न्यूक्लिअर डील मोडल्यानंतर इराणने ह्या सर्व मर्यादा मोडलेल्या आहेत. आता हे सर्व जे काही युद्ध सुरू आहे हे युरेनियम या महत्वाच्या एलिमेंट्स भोवती सुरू आहे. तर युरेनियम म्हणजे काय तर युरेनियम हे एक रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजेच किरणोत्सर्गी धातू आहे. याचा अणुक्रमांक आहे 92. पिरियॉडिक टेबल मधील ऍक्टिनाइड सिरीज मध्ये हे येते. याचे मुख्य प्रकार काय तर U-238 हे सामान्य आणि कमी किरणोत्सर्गी आहे. तर U-235 हे विभाज्य आहे आणि याच्यामुळे न्यूक्लिअर चेन रिॲक्शन होते. आता युरेनियम महत्वाचे का तर याचं कारण म्हणजे U-235 हे एकमेव नैसर्गिक घटक आहे ज्याचे न्यूक्लिअर फिशन म्हणजे विभाजन सहजपणे होऊ शकते. यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. 1 किलो U-235 मधून 1500 टन कोळसा ऊर्जा इतकी ऊर्जा त्यामधून तयार होते. युरेनियम कशासाठी वापरले जाते तर ऑब्विसली न्यूक्लिअर ऊर्जेसाठी. 3 ते 5% इनरिच U-235 या न्यूक्लिअर ऊर्जामध्ये वापरला जातो. त्यानंतर वीज उत्पादन, सबमरीन आणि जहाजे, परमाणु बॉम्ब तसेच वैद्यकीय उपचार, कॅन्सर उपचार आणि डायग्नोसिस साठी देखील युरेनियमचा वापर केला जातो. त्यामुळे लक्षात घ्या अमेरिका इराणच्या या युद्धामध्ये युरेनियमला नेमका इतका विरोध का होत आहे आणि मुळात युरेनियम धातूबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. GST हा भारतामध्ये कधी लागू झालेला होता तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 जुलै 2017. आता नुकतेच नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची 12 वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल आणि त्यांनी घेतलेल्या महत्वाच्या योजनांबद्दल माहिती पाहूया. 26 मे 2014 पंतप्रधान म्हणून त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. 28 ऑगस्ट 2014 प्रधानमंत्री जनधन योजना सुरू. 2 ऑक्टोबर 2014 स्वच्छ भारत अभियान. 25 सप्टेंबर 2014 मेक इन इंडिया सुरू. 22 जानेवारी 2015 बेटी बचाओ बेटी पढाओ. 1 मे 2015 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा त्यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला होता. यामध्ये 500 आणि 1000च्या नोटा बंद केलेल्या होत्या. 1 जुलै 2017 GST लागू करण्यात आलेलं होतं. 30 मे 2019 दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. 5 ऑगस्ट 2019 कलम 370 रद्द करण्यात आलेले होते. 11 डिसेंबर 2019 CAA हे त्यांनी लागू केलेले होते. 31 ऑक्टोबर 2018 स्टॅच्यू ऑफ युनिटी याचं उद्घाटन त्यांनी केलेलं होतं. 22 जानेवारी 2024 अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा ही केलेली होती. 9 जून 2024 तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि आता 26 मे 2026 या दिवशी 12 वर्ष त्यांच्या कारकिर्दीला पूर्ण झालेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी. आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे.
प्रश्न आहे, भारताचे नेट झिरो लक्ष्य कोणत्या वर्षासाठी आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत 2050, 2060, 2070 की 2080. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.